महाराष्ट्रात वीज कंपन्यांकडून विक्री केल्या गेलेल्या विजेवर अतिरिक्त विक्री कर लागू करण्याचा निर्णय राज्य मंत्रिमंडळाने 1 ऑक्टोबर 2025 रोजी झालेल्या बैठकीत घेतला आहे। या निर्णयानुसार औद्योगिक आणि वाणिज्यिक ग्राहकांच्या वीज विक्री करात प्रति युनिट 9.90 पैशांनी वाढ करण्यात आली असून पूर्वीचा 11.4 पैसे प्रति युनिट असलेला विक्री कर आता 20.14 पैसे झाला आहे। सामान्य माणसाला याचा किती फटका बसणार आणि सरकार एका बाजूला योजनांची घोषणा करतं आणि दुसरीकडे महागाई का वाढवत आहे, सगळं काही जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून। नमस्कार, मी सनी आणि तुम्ही पाहताय दैनिक राज्य लोकतंत्र। वीज विक्री करात वाढीचे मुख्य कारण म्हणजे शेतकऱ्यांना सौर कृषी पंप देण्यासाठी लागणारा निधी उभारणे। पंतप्रधान कुसुम योजना आणि राज्यातील इतर सौर ऊर्जा योजनेअंतर्गत मार्च 2026 पर्यंत एकूण 5.55 लाख सौर कृषी पंप बसवण्याचे उद्दिष्ट आहे। आतापर्यंत सुमारे 4 लाख पंप वितरित करण्यात आले आहेत, मात्र उर्वरित पंप बसवण्यासाठी जवळपास 3600 कोटी रुपयांची आवश्यकता आहे। याच कारणासाठी हा अतिरिक्त कर लागू करण्यात आल्याचे सरकारचं म्हणणं आहे। सरकारचा युक्तिवाद असा आहे की शेतकरी कल्याणासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे। सौर पंप बसवल्यामुळे शेतकऱ्यांना मोफत वीज मिळेल, पाणी पुरवठा सुरळीत होईल आणि कृषी उत्पादनात मोठी वाढ होईल। त्याचबरोबर हे धोरण पर्यावरणपूरक असल्याने कार्बन उत्सर्जन कमी होईल आणि इंधनावरील खर्च घटेल। तसेच ही वाढ औद्योगिक व वाणिज्य ग्राहकांवर केवळ अल्प प्रमाणात आहे, इतकी तात्पुरतीच आहे असंही सरकार सांगते, पण वास्तव काही वेगळंच दिसतं। महाराष्ट्रातील औद्योगिक ग्राहकांकडून आधीच इतर राज्यांच्या तुलनेत जास्त वीज दर आकारले जात आहेत। उद्योग संघटनांनी वारंवार सरकारला इशारा दिला आहे की वीज दर कमी करा, नाहीतर उद्योग गुजरात, कर्नाटक, तेलंगणा यांसारख्या राज्यात स्थलांतरित होतील। सप्टेंबर 2025 मध्ये लोकसत्ता आयोजित परिषदेत वीज कंपन्यांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सुद्धा मान्य केलं होतं की महाराष्ट्रातील दर जास्त आहेत आणि ते कमी करण्याची प्रक्रिया सुरू आहे। पण आता झालेल्या या निर्णयामुळे उद्योगांवर आणखी आर्थिक भार वाढणार आहे। यामागे महायुती सरकारच्या लोकप्रिय योजना आणि निवडणुकीपूर्वीच्या घोषणांचा मोठा प्रभाव आहे। मार्च 2023 मध्ये जाहीर केलेली मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना महिलांना एसटी प्रवासात 50% सवलत आणि ज्येष्ठ नागरिकांना मोफत प्रवास यांसारख्या योजनांमुळे राज्याच्या तिजोरीवर शेकडो कोटी रुपयांचा भार पडला। त्यातच ऑगस्ट 2025 मध्ये पूरग्रस्तांना मदत करण्यासाठी ऊस उत्पादक शेतकऱ्यांकडून टनाला 15 रुपये कपात करण्याचा निर्णय घेण्यात आला, जो वादग्रस्त ठरला। सगळ्यामुळे स्पष्ट होतं की सरकारकडे महसूल उभारण्यासाठी ठोस आणि दीर्घकालीन योजना नाहीत। त्यामुळे केवळ उद्योगांवर करवाढ लादून तात्पुरता निधी उभा केला जात आहे। महाराष्ट्रातील वीज बिलांची थकबाकी हा एक आणखी गंभीर मुद्दा आहे। सध्या ही थकबाकी 1 लाख कोटी रुपयांपेक्षा अधिक आहे। यामध्ये सर्वाधिक हिस्सा कृषी पंपाचा आहे। शेतकऱ्यांना कर्जमाफीची घोषणा केल्यामुळे कर्ज वसुली होत नाही, त्याचप्रमाणे वीज बिलेही शेतकरी भरत नाहीत। राजकीय पक्ष निवडणुकीत शेतकऱ्यांना वचने देतात, पण प्रत्यक्षात कंपन्यांचे उत्पन्न घटत जातं। या थकबाकीचा काटेकोर वसुली केली असती तर हा अतिरिक्त कर लादण्याची गरजच पडली नसती, पण सरकारने या प्रश्नांकडे दुर्लक्ष करून सोपा मार्ग निवडला आहे। औद्योगिक क्षेत्रावर याचे थेट परिणाम दिसू लागले आहेत। जुलै ते सप्टेंबर 2025 या तिमाहीत महाराष्ट्रात थेट विदेशी गुंतवणुकीत पहिल्या क्रमांकावरून घसरला आणि कर्नाटकने आघाडी घेतली आहे। यामागे महाराष्ट्रातील जास्त वीज दर हे एक महत्त्वाचं कारण मानलं जातं। जर अशीच परिस्थिती राहिली तर गुंतवणूक इतर राज्यांकडे वळेल आणि त्याचा थेट परिणाम रोजगार निर्मिती, उत्पादन आणि महसूल यावर होईल। उद्योगांसाठी राज्यांमध्ये तीव्र स्पर्धा असते। घरगुती ग्राहकांना मात्र या करवाढीतून वगळले आहे। सरकार सांगतं की यामुळे सर्वसामान्यांना फटका बसणार नाही, पण आधीच महागाई, इंधन दर, गॅस सिलेंडरचे दर आणि जीवनावश्यक वस्तूंच्या किमती वाढल्या आहेत। त्यामुळे भविष्यात सरकारकडे पर्याय संपल्यास घरगुती ग्राहकांवरही अशा कराचा भार पडू शकतो, अशी भीती आता तज्ज्ञ व्यक्त करत आहेत। एकूणच पाहता महाराष्ट्र सरकारने 1 ऑक्टोबर 2025 रोजी घेतलेला हा निर्णय अल्पकालीन उपाय आहे। शेतकऱ्यांना सौर कृषी पंप देणे, तरी त्याची किंमत उद्योग आणि व्यापाऱ्यांना मोजावी लागते। महाराष्ट्राला 1 लाख कोटी डॉलरची अर्थव्यवस्था बनवण्याचे स्वप्न दाखवलं जातं, पण प्रत्यक्षात केवळ 3600 कोटी रुपयांसाठी करवाढ करण्याची वेळ येत आहे। हे राज्याच्या आर्थिक कमकुवतपणाचं लक्षण आहे। औद्योगिक ग्राहकांवर वाढलेला भार
गुंतवणूक आणि रोजगार निर्मितीवर प्रतिकूल परिणाम करू शकते। म्हणूनच दीर्घकालीन आर्थिक नियोजन, थकबाकी वसुली आणि व्यवस्थापन सुधारणा या दिशेने सरकारने पावलं उचलणं आवश्यक आहे। अन्यथा अल्पकालीन उपाययोजना उद्योगांना परके करतील आणि महाराष्ट्राची प्रगती रोखली जाईल। बाकी या सगळ्याबाबत तुम्हाला काय वाटतं? तुमची मते आणि प्रतिक्रिया आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि जर दैनिक राज्य लोकतंत्र चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। धन्यवाद।